नमस्कार, मी श्रोती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। छत्तीस जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया वेगवान। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण। मुंबई ते नागपूर असा 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी। काम उत्तम झाल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला येलो अलर्ट जारी। आज मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, तर नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। राज्यभरात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे 64,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। वळवाच्या पावसाचा अमरावती, बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक फटका। वाशिमच्या रिसोड तालुक्यात पावसाची हजेरी। पावसाच्या आगमनानं शेतकऱ्यांमध्ये उत्साह। पावसामुळे खरीपाच्या पेरणीला सुरुवात होणार। नांदेडमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे टोमॅटोचं नुकसान। गडगामधील भुजंग भाकरेंच्या शेतात टोमॅटोचा चिखल। पंचनामे झाले नसल्यानं प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी। परभणी जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे भुईमुगाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। नुकसानामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं भुईमुग उत्पादक शेतकरी हवालदिल। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या दरात क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयांची घसरण। पेरणीच्या तोंडावरच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका। नाशिकच्या येवल्यात पावसाच्या विश्रांतीनंतर मशागतीच्या कामांना वेग। खरीप हंगामातील पेरणीची शेतकऱ्यांकडून तयारी। विकसित कृषी संकल्प अभियानाचा वाशिम जिल्ह्याला फायदा। कृषी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माहितीमुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजामधील संत्रा बागांना परदेशी गुंतवणूकदारांची भेट। स्पेन आणि पोर्तुगालमधील गुंतवणूकदारांकडून संत्रा लागवड, शेती व्यवस्थापनाची पाहणी। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर मौल्यवान मार्गदर्शन। पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली। भाज्यांची मागणी वाढली, मात्र दरानं शंभरी ओलांडली। परिणामी परराज्यातून होणारी भाज्यांची आवक 20 ते 30% कमी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरूच। 10 जूनपर्यंत वनविभागानं हत्ती पकड मोहीम न राबवल्यास आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा। धाराशिवच्या शेतकऱ्यांना 100% अनुदानावर मिळणाऱ्या सोयाबीन बियाणं वाटपात घोळ। मंजूर 75 किलो बियाणांऐवजी शेतकऱ्यांना 66 किलोच बियाणं मिळत असल्याचा आरोप। तर 22 किलोचं पॅकिंग असल्यानं शेतकऱ्यांना 66 किलोच बियाणं मिळत असल्याची कृषी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया। रस्त्याच्या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील किन्ही गावातील नागरिकांचं आमरण उपोषण। एका शेतकऱ्यांना अडवलेला रस्ता प्रशासनानं सुरू करावा, नागरिकांची मागणी। वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप। 285 सभासदांना 2 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची बँकेची माहिती। मे महिन्यातील पावसामुळे मराठवाड्यातील अनेक प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ। मोठ्या प्रकल्पांमध्ये 27%, तर जायकवाडीत 30% पाणीसाठा शिल्लक। परभणीच्या पूर्ण शहरात महावितरण विभागाकडून विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा। विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्तानं शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली। पुण्यातील लाल महालात 352 महिलांच्या हस्ते भव्य महाआरती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं महाआरती। परभणीच्या पेठ बाभळगावच्या राजाचं पालखी सोहळ्यानिमित्तानं देहूकडे प्रस्थान। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात राजा नामक अश्वही सहभागी होणार। जळगावातून आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखीचं उद्या प्रस्थान। 600 किलोमीटरचा प्रवास करत पालखी पंढरपूरला जाणार। भुसावळ इथे माहेश्वरी उत्सवानिमित्तानं शोभायात्रा संपन्न। शोभायात्रेत शिवपार्वती वेशभूत शेत भालक सहभागी। जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं कार्यकर्त्यांकडून महादेवाला अभिषेक। गुलाबराव पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी भूषण महाजन यांनी सपत्नीक केलं महादेवाला अभिषेक। सोलापूरच्या करमाळ्यात नगर परिषदेकडून पर्यावरण दिन साजरा। शहरातील मुथा नगर भागात नगर परिषदेकडून वृक्षारोपण। जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर। चक्क फरशीवर गाद्या टाकत रुग्णांवर उपचार सुरू। संबंधितांवर कारवाई करण्याचं अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांचं आश्वासन। गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव। जिल्ह्यात 3 रुग्णांची नोंद। कोरोनाची लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन।
कल्याणच्या रिंग रोड परिसरात डंपरची रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या 4 ते 5 वाहनांना धडक. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. वाहनांचं मात्र नुकसान. नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती.